श्रीमंत होण्यासाठी काय करावं लागेल? खूप सारे लोक मला प्रश्न विचारतात. स्किल सेट बनवावा लागेल, माइंडसेट बनवावं लागेल. माझं असं मत आहे की तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं आहे तर तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. मित्रांनो, जबाबदारी जर तुम्ही घेतली तरच तुम्ही श्रीमंत होऊ शकता. जबाबदारी घ्यायची ती म्हणजे स्वतःला श्रीमंत करण्याची. याच्यामध्ये किती त्रास होऊ शकतो, गरीब राहण्यात किती त्रास आहे आणि ही जबाबदारीच कसं तुम्हाला श्रीमंत बनवू शकते याच्यावरती हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही जर आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना पण शेअर करा. नमस्कार, मी आकाश गोंदावले. मागची 22 वर्षाला फायनान्समध्ये काम करतोय आणि प्रयत्न करतोय की इतर लोकांना सुद्धा जे काही 22 वर्षामध्ये शिकलोय ते पोहोचवण्याचा. मित्रांनो, खूप साऱ्या लोकांचा प्रश्न असतो की सर, आम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, मग आम्ही असं काय करावं जेणेकरून आम्हाला श्रीमंत होता येईल. मित्रांनो, श्रीमंत किंवा गरीब किंवा सक्सेसफुल किंवा फेलियर किंवा एक लीडर किंवा फॉलोअर याच्यामध्ये बदल काय आहे? तर जी लोक श्रीमंत आहेत, सक्सेसफुल आहेत, लीडर आहेत, त्यांच्यामध्ये एक गुण आहे, तो म्हणजे तो आहे जबाबदारी घेण्याचा, रिस्पॉन्सिबिलिटी. दे टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. ते लीडर असेल तर तो रिझल्टची रिस्पॉन्सिबिलिटी घेईल. सक्सेसफुल माणूस त्याला स्वतःला सक्सेसफुल बनवायची रिस्पॉन्सिबिलिटी, श्रीमंत माणूस स्वतःला श्रीमंत करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेईल. आता बघा, समजा आपण एका लीडरला घेतलं. महात्मा गांधी लीडर होते, दांडी यात्रेला गेले, मिठाचा सत्याग्रह केला. आता त्या जर जर्नीचा आपण विचार केला तर गांधीजी पहिल्या नंबरला होते, चालत होते, लीडर होते. 2 नंबरला कोण होतं, 3 नंबरला कोण होतं, 4 नंबरला कोण होतं, असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुम्ही मला नाही माहीत बुवा आम्हाला. पण तुम्हाला 1 नंबरला कोण होते माहित आहे? त्या दांडी यात्रेमध्ये किंवा त्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये हजारो लोक सामील होती. मग त्यांना गांधी एवढा त्रास झाला का गांधींपेक्षा जास्त त्रास झाला? याचं उत्तर असं आहे की गांधींना जेवढा त्रास झाला तेवढाच त्रास त्या फॉलोअर लोकांना पण झाला, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त झाला. कारण गांधी लीडर होते आणि हे सगळे फॉलोअर होते. गांधींना समजा काही गोष्ट पाहिजे होती तर ते त्यांच्या फॉलोअरला सांगून तो पटकन पाणी आणून देत होता. म्हणजे गांधींचा त्रास थोडा कमी होता. तेवढेच दगड किंवा खडे फॉलोअरला पण टोचले जेवढे गांधींना टोचले. तेच टेम्परेचर होतं गांधींसाठी 42 डिग्रीचं, जे फॉलोअर्ससाठी होतं. कदाचित या सगळ्या जर्नीमध्ये गांधीजींपेक्षा जास्त त्रास फॉलोअर्सला झाला, पण ना त्यांचं नाव कोणी आठवत आहे ना त्यांना माहीत आहे. बघा, जबाबदारी घेतली ना तर तुम्ही नेक्स्ट लेवलला नक्कीच पोहोचता. पहिला नंबर किंवा पहिली जबाबदारी तुम्ही घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, लोक जबाबदारी घ्यायला माघार घेतात. लोक गरीब राहणं पसंत करतात. त्यांना फेलियरची भीती वाटते. मी जर फेल झालो, अपयशी झालो तर काय होणार, म्हणून ते जबाबदारीच घेत नाही. मित्रांनो, पहिली स्टेप, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं, सक्सेसफुल व्हायचं आहे तर तुम्ही तुमच्या रिझल्टची जबाबदारी घेतली पाहिजे. बघा मित्रांनो, मी लोकांना सांगतो की तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं, उद्यापासून बचत सुरू करा, इन्व्हेस्टमेंट सुरू करा. बचत आणि इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर होऊ शकतं तुम्हाला तुमच्या इच्छा माराव्या लागतील. तुम्हाला आयफोन घ्यायचा होता, तुम्हाला काही अजून गोष्टी घ्यायच्या होत्या, लायबिलिटी घ्यायच्या होत्या, तर तुम्हाला टाळाव्या लागतील, इच्छा माराव्या लागतील. ठीक आहे, पण कधीपर्यंत? जोपर्यंत तो पैसा तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करत नाही, तो मल्टीफोल्डमध्ये वाढत नाही, तोपर्यंतच ना. त्याच्यानंतर तुम्ही श्रीमंत व्हाल आणि कदाचित तुम्हाला इच्छा मारण्याची गरज नाही पडणार आणि तुम्ही मनसोक्त जगू शकणार. आता जो माणूस माझं ऐकत नाहीये किंवा जे काही फायनान्शियल टेक्निक सांगितलं जातात बचतीच्या, इन्व्हेस्टमेंटच्या, तर फॉलो करत नाहीये, तर त्या पण माणसाला इच्छा माराव्या लागतील का हो? तर 100% मारायला लागतील आणि हमेशा मारायला लागतील. कधीच त्याला असा रिझल्ट नाही मिळणार की त्याला कधी इच्छा नाही मारली आणि त्याचं जीवन एकदमच सुटसुटीत झालं. मित्रांनो, श्रीमंतीच्या प्रवासामध्ये यात काय केलं, त्यांनी जबाबदारी घेतली आहे. बचतीची जबाबदारी घेतली आहे की बाबा मी अनवॉन्टेड खर्च वाचवेल जेणेकरून माझा पैसा माझ्यासाठी कामाला लागेल. मग तो कामाला लागण्यासाठी त्यांनी जबाबदारी घेतली आहे की मला स्टॉक मार्केट शिकायचं, मला म्युच्युअल फंड शिकायचं, मला इन्व्हेस्टिंगचे जे काही ॲसेट क्लास आहेत ते शिकायचे, मला हे शिकायचं आहे मी बिझनेस कसा उभा करू शकतो, सिस्टम आणि लोकांना कसं कामाला लावू शकतो. आता हे जे प्रोसेस करतोय त्यावेळी त्रास आहे त्याला पण ते खडे टोचतायत, तेच टेम्परेचर आहे, सगळं काही आहे. जे गरीब लोक जे काही करत नाही आहेत, त्यांना काय खूपच मनसोक्त जगतात असं काही नाही आहे. ते पण त्यागच करतायत. त्यांना पण घर घ्यायचं, मोठं घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, पण दे डोंट हॅव इनफ मनी, सो ते पण सॅक्रिफायसेस करतातच आहे. मित्रांनो, गरीब राहण्यात सगळ्यात जास्त सॅक्रिफायसेस आहेत
आणि श्रीमंत होण्यात जरा कमी सॅक्रिफाईस आहे. आज ना उद्या तुम्हाला योग्य नॉलेज मिळतं, योग्य मार्ग मिळतो आणि तुम्ही पैशाने पैसे बनवायला शिकता, लोकांना सिस्टमला कामाला लावायला शिकता आणि पॅसिव्ह उत्पन्नही करता, मल्टिपल अर्निंग सोर्सेसही करता आणि मोठं गाडी घेता, मोठं घर घेतं, तुमचं नाव होतं, सगळं काय होतं. बिकॉज यू हॅव टेकन द रिस्पॉन्सिबिलिटी टू मेकिंग युअर सेल्फ रिच. सेम व्हायसा वर्षा परिस्थिती आहे. गरीब लोकांनी जबाबदारीच घेतली नाही. त्यांना भीती होती, कदाचित वाटते की नाही मी श्रीमंतच नाही होणार तर मी ट्राय तरी कशाला करू. किंवा हे म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असतं, पैसे बुडतातच, योग्य काही नसतंच आहे, किंवा त्यांनी अजून काही त्याचे लिमिटिंग बिलीफ करून ठेवलेले आहेत. त्रास सगळ्यांना आहे, रिस्क सगळ्यांना आहे. बघा ते चंद्रयान पहिल्यांदा गेलं तेव्हा चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवणारा कोण असा प्रश्न विचारला तर लगेच पटकन लोक सांगतात नील आर्मस्ट्रॉंग. चंद्रावरती दुसरं पाऊल कोणी ठेवलं याचं नाव कोणालाच आठवत नाही. ॲडविन काहीतरी होतं 6 सेकंद लेट. खरं पाहता नासानी तो मेन कॅप्टन होता आणि त्याला पाऊल ठेवायला सांगितलं. त्याला भीती वाटली, त्यांनी निर्णय नाही घेतला, त्यांनी जबाबदारी नाही घेतली की बाबा मी पाय टाकला तर बुडलो तर, आणि त्यांनी तो ट्राय नाही केला. पहिला ट्राय कोणी केला? नील आर्मस्ट्रॉंग. नील आर्मस्ट्रॉंग हा को पायलट होता असं म्हणतात आणि त्यांनी त्याचं ते नाव झालं जगभर. कारण त्यांनी जबाबदारी घेतली, त्यांनी ती रिस्क घेतली की नाही मी आलोच आहे, जीवाची रिस्क घेऊन आलाय. त्या दुसऱ्या पार्टनरला ॲड्रिनला जीवाची रिस्क नव्हती का हो, पण त्याला कोणी आठवत नाही. तो कदाचित फेल आहे. 6 सेकंद लेट पाऊल ठेवलं त्यांनी चंद्रावरती. जे काही ऐकलंय मी. सांगायचा मुद्दा हा आहे, रिस्क त्याला पण होती, रिस्क याला पण होती, त्रास त्याला पण होता, त्रास याला पण होता. पण ज्यांनी जबाबदारी घेतली तेच सफल झाले, तेच श्रीमंत झाले, तेच लीडर बनले. मग तुम्हाला काय व्हायचं आहे? काय तुम्ही स्वतःला श्रीमंत करण्याची जबाबदारी घेऊ शकता का? काय त्या रिलेटेड जे काही ज्ञान आहे ते अक्वायर करू शकता का? घ्या ना जबाबदारी स्वतःला श्रीमंत करण्याची. जगाचं सोडून द्या, स्वतःला श्रीमंत करण्याची, स्वतःला सुखी करण्याची, स्वतःला सक्सेसफुल करण्याची जबाबदारी तुम्ही घ्या आणि मग बघा मार्ग कसे ओपन होत आहेत. आणि जर तुम्ही ती जबाबदारी नाही घेतली तर श्रीमंत गरिबीचा जो त्रास आहे, जो रोग आहे, तो मरेपर्यंत सहन करायचा आहे. तुम्हाला कोणीही दुसरं श्रीमंत करणार नाही. ना सरकार करणार आहे, ना शेजारी करणार आहे, ना अमेरिका करणार आहे, ना नशीब करणार आहे. तुम्हाला श्रीमंत फक्त तुम्ही स्वतःच करू शकता. आणि हे मी फार जबाबदारीनं बोलतोय. मी सुद्धा गरिबीतून आलो आहे. माझी बऱ्याच वेळेला मी स्टोरी सांगितलेली आहे. काही केलं नाही, मला श्रीमंत व्हायचं होतं, मार्ग ॲटोमॅटिक येत गेले. मला कोणीतरी सांगितलं, मी असं विचारायचं यार मला फायनान्शियली स्टेबल व्हायचं आहे किंवा मला श्रीमंत व्हायचं आहे, पैसे कमवायचे. मला कोणीतरी सांगितलं रिच डॅड पुअर डॅड वाच. मार्ग आला ना. रिच डॅड पुअर डॅडमध्ये ॲसेट लायबिलिटी समजलं. पुढे जाऊन मग कोणीतरी म्हटलं नेपोलियन हिलला वाच द थिंक अँड ग्रो रिच. कोणीतरी सांगितलं सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग कर. म्हणजे एक 1 by 1 मग कोणीतरी सांगितलं शेअर मार्केटचा कोर्स कर, कोणीतरी सांगितलं काय. आणि मग हे जसं तुम्ही विचार करता, बरं मला हा विश्वास होता की मी जर जबाबदारी घेतली तर मी श्रीमंत होणार. मग जर मी श्रीमंत होणार हा विचार स्ट्रॉंग असेल तर मग मी ती पुस्तकं पण विकत घेतली, वाचण्याचा प्रयत्न केला. फार नाही 5 पानं रोज वाचायचे, 5-10 पानं. मजा आली, चांगलं वाटलं, पुढे जायचं. बरं हे एक अजून अडचण आहे. तुम्हाला असं म्हणतात की क्लिअरिटी हा कन्सेप्ट आहे. जर क्लिअरिटी असेल तर तुमचं स्पीड फारच फास्ट होतो. तुमच्यामध्ये स्किल किती आहे याच्यापेक्षा तुमच्याकडे आयुष्याची क्लिअरिटी किती आहे हा जास्त महत्त्वाचा विषय मानला जातो. उदाहरणार्थ एक समजा मायकल शुमाकर घेतला आणि एक साधा ड्रायव्हर घेतला आणि दोघांना सेम गाड्या दिल्या चालवायला. पोटेन्शियल सेम आहे 2 गाड्यांमध्ये. पण मायकल शुमाकर हा नंबर 1 रेस ड्रायव्हर आहे. तुम्हाला काय वाटतं पहिला नंबर कोणाचा येईल दोघांची जर रेस लावली? एक साधा ड्रायव्हर आहे जो कुठेतरी आपलं ड्रायव्हिंगचं काम करतो ना, हा रेसर आहे, तर कोण जिंकेल? तर तुम्ही म्हणाल मायकल शुमाकर जिंकेल. यू आर ॲब्सोल्युटली राईट, मायकल शुमाकर जिंकायला पाहिजे. पण या केसमध्ये जर मायकल शुमाकरच्या काचेला फॉग लावला आपण किंवा धुकं लावलं आलं असं म्हटलं आणि जो साधा ड्रायव्हर आहे त्याच्या गाडीला धुकं नाही, क्लिअरिटी जास्त आहे, तर काय वाटतं कोण जिंकेल? तर या केसमध्ये कोणीही सांगेल की तो साधा ड्रायव्हर जिंकेल. मग मायकल शुमाकरचं स्किल कमी होतं का या ठिकाणी? स्किलचा विषयच नाही आहे, तुमची क्लिअरिटी किती चांगली आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे, लोकांना क्लिअरिटीच नाही जायचं कुठं. कोणीतरी येतं, कोणी टोरस सांगतं 4 दिवसात पैसे डबल, कोणी काय सांगतं आणि ही लोक ते फॉलो करत असतात. मन मारून तिकडे पैसे टाकत असतात.
कारण क्लिअरिटीच नाही कोणत्या मार्गाने मला पुढे जायचं आहे. सो पहिलं तर क्लिअरिटी आणा, ती जबाबदारी घ्या की मला ही लाईफ पाहिजे आणि मी याच्यासाठी जाणार आहे, त्याच्यासाठी मला एवढा वेळ लागू शकतो, मला हे शिकावं लागणार आहे. मी 7 स्टेप ऑफ सक्सेस नावाचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघा. 2025 तुम्ही जर 7 स्टेप आपल्या जीवनात पाहिजे ते करू शकता. जबाबदारी घ्या, मार्ग खूप आहेत आणि ते मिळणारच आहेत. दुसरं, खूप लोकांना काय करायचं हे पण माहीत असतं, फक्त ते ना, म्हणजे समजा मी असं म्हणेल की मेडिटेशन करा. मेडिटेशनने तुम्हाला तुमच्या आयुष्याची क्लॅरिटी मिळेल, शांती मिळेल, सुख मिळेल, सगळं काय होईल, सगळ्यांना माहीत आहे. पण मेडिटेशन ही बोरिंग प्रोसेस आहे. बसलं तर बोर होत आहे. मग बोर होत आहे, मग मला सांगा, तुम्हाला फेसबुक बघून, एंटरटेनमेंट बघून, दिवसभर फेसबुक बघितल्यावर सक्सेस मिळणार आहे का? किंवा युट्यूबवरती नुसतेच युट्यूब चॅनल चालत बसल्याने सक्सेस मिळणार आहे? कुठेतरी ॲक्शन घ्यायला लागेल, कुठेतरी ते इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी घ्यायला लागेल. पुस्तक वाचणं बोरिंग आहे, कोर्सेस करणं बोरिंग आहे, काही शिकणं बोरिंग आहे, इन्व्हेस्टमेंट करणं बोरिंग आहे, मेडिटेशन करणं बोरिंग आहे. साहेब, बोरिंग कामालाच इंटरेस्टिंग बनवलं तरच सक्सेस आहे, हे प्रत्येकाला माहीत आहे की बाबा हे जर केलं तर हे रिझल्ट येऊ शकतात. पण तुम्हाला तर सिनेमाला जायचं आहे, तुम्हाला तर पिझ्झा बर्गर खायचा आहे इन्स्टंट. तुम्हाला माहिती आहे सेव्हिंग करणं बोरिंग आहे, कधी फायदा होणार माहीत नाही. मग तुम्हाला एंटरटेनमेंट करून श्रीमंती पाहिजे आणि मग तुम्ही काय कुठंतरी नशिबाला याला त्याला दोष देत बसता. मित्रांनो, हे बंद करा. तुम्हाला पण माहिती आहे नक्की काय केल्याने काय होऊ शकतं. सो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही किती लोक जबाबदारी घ्यायला तयार आहात स्वतःला श्रीमंत करण्याची. मित्रांनो, एकदा का तुम्ही ती जबाबदारी घेतली की स्किल सेट, माइंडसेट हे बाय प्रोडक्ट आहे. बाय प्रोडक्ट आहे की तुम्हाला स्किल सेट, माइंडसेट डेव्हलप करता येईल. इव्हन मी एक फायनान्शियल फ्रीडम क्लब नावाचा प्रोग्राम लॉन्च केला, ज्याच्यामध्ये मी 1 वर्ष तुम्हाला माइंडसेट, पैशाचा माइंडसेट कसा बनवायचा, किंवा वेल्थचा माइंडसेट कसा बनवायचा, आणि स्किल सेट म्हणजे इन्व्हेस्टिंगचं स्किल असेल, वेगवेगळे ॲसेट क्लास असतील, रिअल इस्टेट असेल, म्युच्युअल फंड असेल, बॉन्ड डिबेंचर असेल, जे काय हे कसं करायचं स्किल सेट ते पण शिकवतो, हे पण शिकवतो. पॅसिव्ह इन्कमचे मल्टिपल सोर्सेस तुम्ही कसे तयार करू शकता याच्यावरती मार्गदर्शन करतो. मित्रांनो, जर तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहेत, माझा हा कोर्स 100% रिझल्ट देईलच. बरं, जी काही फीज घेतो मी त्याचे 100% रिटर्न तुम्हाला मिळतील याची पण कमिटमेंट देतो की तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तच त्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये कमवाल. सो मित्रांनो, जबाबदारी घ्या. हा कोर्स तर अल्टिमेट आहेच. अजूनही मार्केटमध्ये असतील मला माहीत नाही, पण तुम्ही जबाबदारी घ्या. मार्क 1000 आहेत. जे लोक जबाबदारी घेतील ते तर कमिटमेंट करतीलच. ज्या लोकांना फायनान्शियल फ्रीडम क्लबबद्दल माहिती पाहिजे, 1 इयर प्रोग्राम आहे, त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये आय एम इंटरेस्टेड असं टाका. पीपल विल कॉल यू. अदरवाईज नंबर खाली दिलेला आहे त्याच्यावरती फोन करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल की व्हॅल्यू ॲड करतोय, जबाबदारी खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जबाबदारी घेतली तर स्किल सेट येणार, माइंडसेट पण येणार, ॲक्शन पण कळणार, सगळंच करणार. हे जर तुम्हाला महत्त्वाचं वाटत असेल तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, ज्यांना तुम्हाला वाटतं की त्यांच्याबरोबर तुम्ही अमेरिका फिरायला गेलं पाहिजे, त्यांना नक्की शेअर करा. अमेरिका म्हणजे पूर्ण वर्ल्ड टूर करा. सो ते पण श्रीमंत होतील, तुम्ही पण श्रीमंत होतील. तर नक्की लाईक, शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की मला अभिप्राय पण कळवा की जे काही कंटेंट मी आत्ता तुम्हाला देतोय ते तुमच्या आयुष्यात काय बदल करतायत. धन्यवाद.